आणि मास्तरच्या मूडवर शाळा. त्याचा जर मूड फिरला 5-6 वर्ग एका जागेवर करायचे होतं की नाही. आणि झाडाखाली. आणि त्याचा जर मूड फिरला ना शर्ट काढायचं लय गरम आहे तो का फॅन होते काय शाळेत खुटी लाडकून ठेवायची झोपायचं. आणि पोराला काय म्हणायचं माहिती हा जा आता शेंगा आणि पापड्या आणा. होतं का नाही सांगा होतं का नाही सांगा चला. हा असली शाळा होती. एके दिवशी मास्तर झोपले बरोबर आहे. नाही नाही मंडळातल्याचा किती मोठा आवाज आहे हे बी ऐकू द्या ना लोकांना बरोबर आहे की नाही. हा किती म्हणजे कीर्तन चाललंय त्यांना किती किती चांगलं वाटायला लागलंय किती मोठ्याने बोलायला ते कीर्तन चालू असताना सुद्धा. हो ना नाही बोलू द्या काय त्याला एवढं. त्यांना जर गांभीर्य नसेल तर आपल्याला तरी काय बरोबर आहे की नाही. सांगितलं 8 बाऱ्या सांगितलं असेल मी कमीत कमी बोलू नका विठ्ठल. हा इकडे लक्ष कुठवर. मास्तर शर्ट काढून झोपले मास्तर. नेमकी कलेक्टर तपासायला शाळा. आता मास्तर झोपलेला बघून कलेक्टर बघितले हो मास्तरची नोकरी जाईन का राहीन. पटकन बोला जाईन ना. कलेक्टर वर्गात घुसले की मास्तर उठून उभा राहिलं. पोरं याला दंड म्हणतात. बघा कळतंय का याला मनगट म्हणतात पोरं. कलेक्टर नुसता बघत होता. कलेक्टर म्हणला गुरुजी लय शाळा तपासल्या आणि विद्यार्थी एवढं प्रेम कपडे काढून शिकविणारा पहिलाच मास्तर बघितला म्हणलं. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालीच आंधळ्याची वरातन बाहेर याच्या घरात असलं झालं.